बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन: जिद्द शाळेतील विशेष मुलांसह मराठी सिनेकलाकारांनी साजरी केली रंगपंचमी। तर मुंबई पोलिसांनी रंगपंचमी उत्सव शांततापूर्ण वातावरण आणि आरोग्याची काळजी घेत साजरा करण्याचे नागरिकांना केले आवाहन। रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षेत वाढ केली असून नागरिकांना शांततेत सण साजरा करण्याचे पोलिसांनी केले आवाहन। होळी आणि रंगपंचमीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते, मात्र या आनंदाच्या वातावरणात समाजात अनुचित प्रकार घडून सणाला गालबोट लागते। रंग उडवण्याच्या नादात महिला छेडछाड प्रकरण, मारामाऱ्या, भांडणतंटे यांसारख्या प्रकारात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे। तर या सर्व अनुचित प्रकारांना आळा घालण्याकरिता मुंबई पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष अशी उपाययोजना केली आहे। होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार असून मंडळांनाही विशेष मार्गदर्शन पोलिसांच्या वतीने केले जाणार आहे। तर मंडळ आणि प्रतिष्ठान यांना होळी उत्सव पोलिसांनी शांततेत साजरा करण्याचं आवाहनही केलंय। जबरदस्ती किसके ऊपर रंग नहीं फेंके जाना चाहिए और जो पेड़ वगैरह तोड़ते हैं होली के लिए, उसके लिए हम लोग पेट्रोलिंग रखा है, म्यूनसिपलिटी को भी बताया गया है, उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। महिलाओं के बारे में चौकन्ना बंदोबस्त भी है और उनके ऊपर ऐसा कोई घटना न हो, इसके लिए हम लोग सबको सूचना दिया है। योगेश मुआवडे, S9 न्यूज, मुंबई। ठाणे महानगरपालिका आणि द किड्स क्लिनिक यांच्या वतीने लाईट कार्यक्रमांतर्गत पालकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन। मुलांच्या आरोग्याची सर्वांनी काळजी घेणाऱ्या द किड्स क्लिनिक या संस्थेने शाळांच्या माध्यमातून मुलांना आणि पालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे लाईट म्हणजे सारेच मिळून निरामय आरोग्याची सुरुवात करूया या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे। यामध्ये पालकांना आणि मुलांना तोंड द्यावे लागणाऱ्या समस्यांचे, विशेषतः ज्या विषयांविषयी बोलले जात नाही ते लैंगिक शोषण याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित राहून पालकवर्गांना विशेष असे मार्गदर्शन केले। ठाण्यातील दगडी शाळेमध्ये हा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुलांचे वयात येणे, पोषणविषयक समस्या, काही अनुचित गोष्टी घडू नये याकरिता पालक आणि मुलांनी काय काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी सुनियोजित असे मार्गदर्शन येथे केले। डॉक्टर रमेश अय्यर, डॉक्टर स्वरूपा अय्यर, डॉक्टर करुणा सिंग, डॉक्टर ग्रीविटा राईकर, डॉक्टर स्नेहना मनचंदा यांनी उपस्थित पालक वर्गाला येथे मार्गदर्शन केले। देखिए, हम है ना एक पीडियाट्रिक चेन ऑफ क्लिनिक्स है, हम एक कॉर्पोरेट है जो हम एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी की तरह कुछ चीज़ों को आगे लेके आना चाहते हैं। जो एक क्रिटिकल चीज़ें हैं, जैसे आजकल पिछले 10-12 दिनों के अगर न्यूज़पेपर हम निकाल लेंगे तो एक टॉपिक जो निकलता है चाइल्ड सेक्सुअल अब्यूज़, राइट। सो अभी आजकल के नए ज़माने के जो पेरेंटिंग चैलेंजेस जो आ रहे हैं उन सबको कैटर करने के लिए हम आ रहे हैं, जिसमें टॉपिक्स हैं जैसे चाइल्ड सेक्सुअल अब्यूज़ हो गया, पीयर प्रेशर हो गया, अर्ली प्यूबर्टी हो गया। आजकल अगर बच्चों की प्यूबर्टी जल्द 8 साल की उम्र में, 9 साल की उम्र में प्यूबर्टी आने लग गई है, तो उन सब को कैसे टैकल करना, माँ बाप को कैसे रिएक्ट करना, बच्चे कैसे रिएक्ट करेंगे, उन सब चीज़ों को हम टैकल करने के लिए हमने एक प्रोग्राम बनाया है जिसमें हम सारी स्कूलों को आउटरीच करते हैं, स्कूलों से मिलते हैं और उन स्कूलों के साथ एनुअल प्रोग्राम देते हैं जहाँ पर हम हमारे प्रिंसिपल्स को ये समझा सकें सो दैट वो अपने पेरेंट्स को समझा सकें। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। पिठाई प्रतिष्ठानच्या वतीने जिद्द शाळेतील विशेष मुलांसह मराठी सिनेकलाकारांनी साजरी केली होळी आणि रंगपंचमी। होळी म्हटलं की होलिका मातेचे पूजन आणि त्यानंतर रंगांची उधळण, डान्स, मजा मस्ती हे सर्व काही करण्याचा आनंद काही निराळाच असतो। जिद्द शाळेतील विशेष मुलांनाही हा आनंद घेता यावा याकरिता विठाई प्रतिष्ठानच्या वतीने होळी आणि रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवास मराठी सिनेकलाकार संतोष जुवेकर, दिग्दर्शक विजू माने, कुशल बद्रिके, अनघा ढोमसे, अभिजित पानसे यांसह इतर मंडळींची विशेष उपस्थिती लाभली। शाळेतील मुलांसह आणि शिक्षकांनी एकत्र येऊन होलिका मातेचे पूजन करीत होळी उत्सव साजरा केला। तसेच या ठिकाणी ऑर्केस्ट्राचेही आयोजन केले होते। मराठी हिंदी गाण्यांच्या तालावर मुलांनी नृत्याचा आनंद येथे घेतला। त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन रंगांची उधळण करीत रंगपंचमीही खेळली। या सर्व सिनेकलाकारांनी या मुलांना रंग लावून खऱ्या अर्थाने रंगपंचमीचा आनंद घेतला। यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदही काही औरच होता। सर्व कलाकार होळीच्या रंगात या मुलांसह रंगून गाण्याच्या तालावरती नृत्य करीत होते। तर आयोजक अभिजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे। याबाबत कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। खरंच आभार मानून आहेत, कारण असं वाटतं अशा कामाचे आभार नाही मानायचे असतात। मला वाटतं हे आपल्यावर काहीतरी ऋण आहे, ते बहुतेक ते ऋण आपण फेडतोय यांच्याबरोबर येऊन हे सेलिब्रेट करून। आणि ह्यांच्याबरोबर जेव्हा आनंद, होळी, कुठलाही आनंद असेल, होळी असेल, कुठलाही सण किंवा ज्या ज्या निमित्ताने येणं होतं
त्यांच्यावर वेळ घालवणं होतं त्यावेळेला त्यांच्याकडून एक निखळ आनंद, एक स्वच्छ आणि निष्पाप प्रेम, एक निष्पाप हास्य मिळतं. त्यातनं खूप काही एनर्जी मिळते. कारण आपण बाहेरच्या जगात जेव्हा सगळ्या गोष्टी करत असतो कामाच्या बाबतीत, इतर गोष्टीत, तेव्हा आपल्याला बऱ्याचशा आपल्याकडे बघून येणारं हास्य फार थोडंसं प्लास्टिक कृत्रिम असतं. आपल्याकडे नजरेत जे भाव आपल्यासाठी असतात ते फार खोटे वाटतात आपल्याला, पण हे इथे ते खरे मिळतात. आणि मग ते खोटे भाव, खोटं हास्य, त्या खोट्या अपेक्षा पचवण्याची ताकद आपल्याला इथून मिळते. इथे येण्याची या वर्षीपासून मी होळीला पहिल्यांदा आलो इकडे, पण मला वाटतं दरवर्षी आदल्या दिवशी मला वाटतं फक्त नुसते सेलिब्रेट नको, तुम्ही जी तयारी करता त्या तयारीसाठी पण मला यायची इच्छा आहे. S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महिला महोत्सवांतर्गत वेशभूषा स्पर्धा संपन्न. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केले आहे. रांगोळी स्पर्धेनंतर आज वेशभूषा स्पर्धेचं आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये केले होते. यामध्ये पालिकेच्या कर्मचारी महिलांनी कॉमन वुमन, संत मीराबाई, सिगारेट, रखुमाई, चौपाटीवरील चढेवाला,
ट्रेनमधील टिकल्या छापवाली, ममी, चॉकलेट बुके यांसारख्या विविध प्रकारच्या वेशभूषा करून विविध संकल्पना आणि सामाजिक संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला. दैनंदिन जीवनात घर आणि कार्यालय यामध्ये पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिका महिलांनी येथे सादर केल्या. तर परीक्षक म्हणून विद्यासाठे, प्रबोध कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. तर प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्पर्धकांच्या भूमिकेचा पुरेपूर येथे आस्वाद घेतला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. राज्यभरात 10वीच्या परीक्षांस कालपासून सुरुवात झाली असून काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा असलेली 10वीची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. राज्यभरातून 17 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले असून 4222 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता मंडळाने प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 अशी राज्यात एकूण 245 भरारी पथके नेमली आहेत. ठाण्यातील मंगला हायस्कूल जवळही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शिक्षक आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले आणि परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच परीक्षा केंद्रावरती काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता केंद्राबाहेर आवश्यक ती पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला तिथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.